तुम्हाला सुद्धा शिळं अन्न खायची सवय आहे का? शिळ्या अन्नाला आयुर्वेदानुसार पर्युषित अन्न असं म्हटलं जातं। असं पर्युषित अन्न खाल्ल्याने शरीरामध्ये काही घातक स्त्राव होत असतात। शिळं अन्न हे गुणगुणात्मक आणि पचायला जड असतं, तसंच ते तामसिक असतं। त्यामुळे अपचन, गॅसेस आणि अम्लपित्तासारखे तक्रारी निर्माण होऊ शकतात। शिळ्या अन्नामुळे शरीरामध्ये आमनिर्मिती होते, जे अनेक आजारांचं मूळ कारण असतं। तुम्ही जर वारंवार शिळं अन्न खात असाल तर त्यामुळे केस गळणे, केस पिकणे, त्वचेचे विकार, पचनाच्या तक्रारी अशा अनेक समस्या निर्माण होऊ शकतात। अन्न जर फार काळ ठेवलं गेलं तर अन्नामध्ये असणाऱ्या व्हिटॅमिन बी आणि व्हिटॅमिन सी सारखी पोषक तत्व सुद्धा नष्ट होतात। याशिवाय शिळ्या अन्नामध्ये बॅक्टेरिया आणि बुरशी संसर्ग होण्याचा धोका देखील वाढतो। त्यामुळे उलटी, जुलाब आणि फूड पॉयझनिंगचा धोका देखील वाढतो। आपल्या घरातील लहान मुलं, गर्भवती महिला, वृद्ध व्यक्ती, ज्यांची रोगप्रतिकारशक्ती कमी आहे असे व्यक्ती किंवा ज्यांची पचनशक्ती कमी आहे अशांनी शिळं अन्न खाणं हे नक्कीच टाळलं पाहिजे। अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे, त्यामुळे आपण अन्न टाकून देत नाही किंवा वाया घालवत नाही। तुम्ही कधीतरी शिळं अन्न खाल्लं तर ते चालू शकतं, परंतु तुम्ही जर रेग्युलरली शिळं अन्न खात असाल तर त्यामुळे तुम्हाला आरोग्याविषयी समस्या निर्माण होऊ शकतात। तुम्हाला जर तुमचं आरोग्य टिकवून ठेवायचं असेल तर जेवढं गरज आहे तेवढंच अन्न शिजवा, ताजं खा आणि निरोगी राहा। धन्यवाद।